नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आज आपण पोलीस भरतीसाठी काळ काम वेग यावर कशा प्रकारचे उदाहरणं विचारतात याबद्दल या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत। तर आपण वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया। म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेला आलेले होते तर हे आपण बघणार आहोत। पहा, पहिला प्रश्न आहे, काही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात। आता काही माणसे म्हणजे आपल्याला काही माहित नाही, तर समजा आपण तिथं x धरू आणि हे काय करतात, काही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात। किती दिवसात पूर्ण करतात? 8 दिवसात। आणि ते काय जे काम येईल ते बघू आपण, ठीक आहे। काही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, तर कामाच्या दुप्पट, म्हणजे आता इथं x न धरता जर आपण काही धरलं, समजा इथं 6 माणसं धरू आपण, गणित काय धरू आपण, समजा 6 माणसं आहेत ते आपली, तर 6 माणसे 8 दिवसात किती काम पूर्ण करतील? मग 8 सक 48, बरोबर आहे। काही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, तर कामाच्या दुप्पट, कामाच्या दुप्पट म्हणजे या 48 ची जर आपण दुप्पट केली तर मग आपल्याला किती मिळणार? हे 2 8 16, हातचा 1, नंतर 2 चौक 8 आणि 1 9, म्हणजे 96 मिळणार आपल्याला। म्हणजे हे आपलं 48 युनिट एवढं आपलं काम आहे, ठीक आहे। मग आता कामाच्या दुप्पट जर काम केलं आपण तर इथं आपलं किती युनिट काम झालेलं आहे? 96 युनिट काम झालेलं आहे। कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील? माणसं किती केलेले आहेत? निमपट। हे आपले आहेत माणसे, हे आहेत दिवस, बरोबर आहे। मग आता काय करायचं आपल्याला? माणसं निमपट करायची। निमपट माणसं करायची म्हणजे आपण 3 करू, समजा निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील? दिवस आपल्याला माहित नाही म्हणून x दिवस करू। म्हणजे पहा, आपण 6 माणसं घेतले होते, 6 माणसं 8 दिवसात 48 युनिट काम करतात, तर 3 माणसं किती दिवसात 96 युनिट काम करतील? मग आता आपल्याला या x ची किंमत काढायची आहे, तर x च्या जवळ हे 3 कसे आहेत? गुणिले आहेत, म्हणून काय करणार आपण? x बरोबर हे 96 जे आपलं आलेलं आहे, 96 या दुप्पट आपल्याला एवढं काम जे करायचं आहे युनिट, तर 96 छेदिले किती करणार आपण? 3 करणार। मग आता 3 ने याला भागा, म्हणजे 3 1 3, 3 त्रिक 9 आणि 3 दोन्ही 6, म्हणजे किती युनिट आपल्याला काम करावं लागेल? 32 युनिट। आणि म्हणून याचं उत्तर काय राहील? 32 राहील। पहा, आता काही माणसे म्हणल्यानंतर आपण इथं तुमच्या मनात 4 घ्या, 6 घ्या, 8 घ्या, 10 घ्या, किती आपण घेऊ शकतो। काही माणसे फक्त काय करायचे? माणसाची आपल्याला निमपट करायची आणि याचं जे गुणाकार येऊन जे काम आलेलं असेल त्याचे आपल्याला जे काही गणितात सांगितलेलं आहे, दुप्पट करा, तिप्पट करा, तर ते आपल्याला पट करावं लागणार आहे। तर अशा पद्धतीने आपलं 32 हे उत्तर निघेल। त्याच्यानंतर पहा, ए आणि बी एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, बी आणि सी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात, आणि सी आणि ए ते काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर ते काम एकटा बी किती दिवसात पूर्ण करेल? म्हणजे पहा, इथं काय काय दिलेलं आहे आपल्याला? ए प्लस बी आहे का नाही, त्याच्यानंतर दिलेलं आहे बी प्लस सी, आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे सी प्लस ए। पहा, तर काय म्हणलं आहे? ए आणि बी हे काम किती दिवसात पूर्ण करतात? 12 दिवसात पूर्ण करतात। त्याच्यानंतर बी आणि सी तेच काम किती दिवसात पूर्ण करतात? 15 दिवसात पूर्ण करतात। आणि सी आणि ए तेच काम किती दिवसात पूर्ण करतात? 20 दिवसात पूर्ण करतात। म्हणजे ज्यावेळेस असं दोघांची कामं दिलेली असतील तर नेमकं एकूण काम किती झाले हे जर आपल्याला पाहायचं असेल तर या तिघाचा आपल्याला लसावी काढावा लागतो। मग 12 15 आणि 20 याचा लसावी किती येते? तर पहा, 20 ची पट करता असतो आपण आणि या दोघांनी त्याला म्हणजे भाग गेला पाहिजे अशी संख्या शोधतो। 20 दोन्ही 40, 40 ने याला भाग जात नाही। नंतर 20 त्रिक 60, 60 ला 12 ने भाग जातो आणि 15 ने भाग जातो, म्हणजे 60 काय झालं? याचा लसावी झाला। मग आता याला म्हणजे ए आणि बी ला तेच काम करण्यासाठी समजा आता 12 दिवस लागतात, बरोबर आहे। मग आपल्याला आता त्याचं कार्य किती आहे ते काढायचे। हे झालं समजा काळ किती दिवस लागते ते, मग आपल्याला काय करायचे? कार्य काढायचे। मग 12 ने या 60 ला जर भागितलं तर 12 पंच 60 5, बरोबर आहे। नंतर 15 ने जर या 60 ला भागितलं तर 15 चौक 60, 20 ने जर या 60 ला भागितलं तर 20 त्रिक 60, लक्षात आलं। आता आपल्याला काय करायचंय? फक्त काय करायचंय की एकट्या बी चं काम काढायचं, एकट्या बी चं काम काढायचं। मग एकट्या बी चं काम काढण्यासाठी काय करणार आपण की हे जे गट आपण पाडलेले आहेत ए प्लस बी, बी प्लस सी आणि सी प्लस ए, कोणत्या गटामध्ये बी नाही हे पाहणार। याच्यात बी दिसायला आपल्याला, याच्यात बी दिसायला, याच्यात बी दिसेना, म्हणजे ज्या गटात बी नाही त्याला काय करायचं? त्याला मायनस घ्यायचं। म्हणजे हे जे आहे हे या गटाचं 5 आलं, या गटाचं 4 आलं, या गटाचं 3 आलं कार्य।
मग आता काय करणार, या दोघांचं प्लस करायचं आणि ज्या गटात बी नाही त्याला मायनस करून टाकायचं. म्हणजे काय येणार आपलं 5 + 4 - 3 म्हणजे किती येणार, हे 9 - 3 बरोबर किती येणार आपलं 6 येणार. आणि ही जी लसावी आहे तर दोन दोन गटाचा आपण करून लसावी केलेली आहे, बरोबर आहे. म्हणून एका एकाचं जर केला असत लसावी थोडा वेगळा आला असता. म्हणून या लसावीला काय करायचंय 2 ने गुणायचंय. म्हणजे किती येणार, हे 120 येणार. आणि मग हे जे 6 आलेलं आहे, b चं जे 6 आलेलं आहे, या 6 ने जर याला भागितलं तर या एकट्या b चं काम निघते. म्हणून मग काय 120 भागिला किती 6 म्हणजे 6 × 6 6 × 2 12 आणि हे 0 म्हणजे एकट्या b चं काम किती आलेलं आहे आपलं 20 आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवायचं असते. जर दुसऱ्या परीक्षेला जरी आलं तर असेच गट करायचे, याची लसावी काढायची. लसावीला यानं भागितलं की किती येते हे एकदा काढून घ्यायचं म्हणजे आपलं कार्य निघतंय. आणि ज्या गटात समजा जर याचं काम विचारलं असेल, ये या गटात आहे आणि या गटात आहे, म्हणजे या दोघांची बेरीज करायची मायनस हे करायचं. जर याचं म्हणजे याच्यात बी ये नाही मायनस करून या लसावीची दुप्पट करून त्यानं भागायचं, किती एकट्याचं काम निघून जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी तिसरं गणित आहे. अ एक काम 18 दिवसात पूर्ण करतो, ब तेच काम 36 दिवसात पूर्ण करतो. त्या कामाला अ ने सुरुवात केली आणि 7व्या दिवसापासून ब ने मदत केली, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. म्हणजे दोघं सगळ्याचे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल. पहा, अ ने एक काम किती दिवसात करतो. अ एक काम किती दिवसात पूर्ण करतो, तर 18 दिवसात पूर्ण करतो. अ एक काम किती दिवसात पूर्ण करतो, 18 दिवसात पूर्ण करतो. आणि तेच काम ब जे आहे, ब किती दिवसात पूर्ण करतो, 36 दिवसात पूर्ण करतो. आता याच्यासारखंच आपल्याला करायचंय. काय करायचं, या दोघांची लसावी काढायची. 36 ला या 18 ने भाग जातो म्हणजे लसावी किती आहे 36च याची लसावी आहे, बरोबर आहे. मग आता 18 ने जर याला भागितलं, 18 × 2 = 36 आणि 36 ने जर याला भागलं तर 36 × 1 = 36 म्हणजे हे झालं काळ आणि हे झालं कार्य. म्हणजे अ किती कार्य करतो 2 आणि ब किती कार्य करतो 1. ठीक आहे. मग आता आपल्याला काढायचंय काय पहा, अ ने त्या कामाला सुरुवात केली. म्हणजे आता अ ने केलेले काम अ ने त्या कामाला सुरुवात केली, 7व्या दिवसापासून ब ने मदत केली. म्हणजे एकट्या अ ने किती केले 6 दिवस काम केले, बरोबर आहे. त्याच्यानंतर 7व्या दिवसापासून ब ने मदत केली म्हणजे अ आणि ब या दोघां मिळून काम केले, आहे का नाही. आता आपल्याला माहित आहे अ चं काम किती वेळ आहे 2 आणि ब चं काम किती आहे 1 म्हणजे दोघांचं मिळून किती होते 3 युनिट होते. आता आपले एकूण काम किती होतं 36 युनिट होतं. त्याच्यातले झाले किती 6 म्हणजे 36 मधून 6 गेले किती राहिले 10 राहिले. 36 मधून 6 गेले किती राहिले 30 राहिले, बरोबर आहे. मग आता हे 30 काम करण्यासाठी या दोघाला किती लागेल, म्हणजे हे दोघं मिळून किती करतात 3 युनिट करतात. म्हणजे 30 ला काय करायचं 3 ने भागायचं. 3 × 3 3 × 3 ह्या एक शून्य देऊन टाकला. म्हणजे हे दोघे मिळून किती दिवस काम करतील 10 दिवस काम करतील. एकट्या आने किती दिवस काम केले 6 दिवस काम केले. दोघांनी मिळून किती केले 10 दिवस. म्हणजे पूर्ण ते काम करण्यासाठी किती वेळ लागलेला आहे, हे 6 दिवस आणि हे 10 दिवस 16 दिवस लागलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे 16 दिवस आपलं उत्तर येणार आहे. किती उत्तर येणार आहे आपलं 16. पोलीस भरतीला असेही काही प्रश्न येऊ शकतात. आता चौथा प्रश्न आपण पाहिलो. अ ला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. म्हणजे काय, अ ला किती दिवस लागतात एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. म्हणजे 1/10 असं आपण लिहितो. मग अ ने जर समजा आता 2 दिवस काम केलं, 2 दिवस काम केलं म्हणजे या 10 पैकी किती काम केलेलं आहे 2 दिवस काम केलेलं आहे. तर आता आपल्याला शिल्लक किती राहते हे आपल्याला आता पाहायचं आहे. म्हणजे आता हे एक काम करायचं आहे, त्यातून काय करावं लागणार आपल्याला -2/10 करावं लागणार आहे. म्हणजे याला छेद 1 नाही म्हणून 1 देऊ. म्हणजे 10 × 1 = 10. त्यानंतर 1 आणि हे मायनस चिन्ह आणि 2 चा 1 चा गुणाकार 2 आणि खाली याचा गुणाकार किती होईल 10. म्हणजे किती होईल 8/10. म्हणजे काय की बे चौक 8 आणि बे पंचे 10 म्हणजे 4/5 हे आपलं असं उत्तर आहे. पण एक शॉर्ट टिप्स ने जर काढायचं असेल तर समजा आपल्याला जे काम केलेलं आहे हे काम करणे म्हणजे 1 दिवस करण्यासाठी आपल्याला किती त्याने 2 दिवस केलेलं आहे आणि मग आता शिल्लक काम किती राहिले हे जर आपल्याला पाहायचं असेल तर काहीच नाही. इथे किती आहे तर 10 आहे. तर 10 हे 10 वरही 10 येण्यासाठी याच्यामध्ये किती मिळवावे लागतील आपल्याला 8 मिळवावे लागतील, बरोबर. हे असं बघायचं आपण. म्हणजे इथं 10 आहेत, हे खाली 10 येण्यासाठी आपलं खालचे 10 वर येण्यासाठी आपल्याला या दोन मध्ये किती मिळवावे लागतील 8 आणि 8/10 असं डायरेक्ट लिहायचं.
ही स्टेप करेपर्यंत आपल्याला डायरेक्ट 8/10 असं लिहिता येईल. आणि मग याला जर काटाकाटी केली 2 चोक 8 आणि 2 पंच 10 म्हणजे 4/5 एवढं आपलं काम शिल्लक राहिलेलं आहे. जर समजा आता हेच आपण काय केलं, अ ला एक काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात. जर त्याने इथं आपण 4 दिवस करू, जर त्याने 4 दिवस काम केले असेल, जर त्याने 4 दिवस काम केले असेल तर, किंवा मग इथं दुसरं काही बी लिहिता आपल्याला, जर त्याने 8 दिवस काम केलं असेल, अ ला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. जर त्याने 8 दिवस काम केले तर शिल्लक राहिलेले काम किती? तर मग आपण काय करणार, अ ला एक काम करण्यासाठी किती लागतात, 1/20 शॉर्ट ट्रिक्सने लगेच आपण सोडू द्या. त्यानंतर त्याने किती काम केलेलं आहे, 8/20 काम केलेलं आहे. म्हणजे 20 ला आता किती कमी राहिलेलं आहे, वर 12, म्हणून 12 वर लिहिणार आपण, खाली 20 लिहिणार. म्हणजे आता याला जर काढलं 2 सकम 12 आणि 2 आहे, त्याच्यानंतर पुन्हा 2 2 त्रिक 6 आणि 2 पंच 10 म्हणजे 3/5 एवढं काम शिल्लक राहिलेलं आहे. तर अशा पद्धतीचे काही प्रश्न येतात. शिल्लक काम किती राहिलेलं आहे, तर असेही प्रश्न तुम्हाला माहित असतात. प्रश्न काय आहे, अ एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, ब ला तेच काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागतात. म्हणजे अ ला किती लागतात, 20 दिवस म्हणजे 1/20 बरोबर आहे. त्याच्यानंतर ब ला किती दिवस लागतात, 30 दिवस लागतात. म्हणजे एक काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागतात बरोबर आहे. म्हणजे खालचं जे येत असते ते आपलं दिवस येत असते, ठीक आहे. वर एक काम करण्यासाठी एक काम करण्यासाठी 30 दिवस लागतात, हे आहे काम, आणि हे आहे आपलं दिवस, खालचं हे आहे काम, ठीक आहे. एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात, एक काम करण्यासाठी 30 दिवस लागतात. तर आता दोघं मिळून हे किती काम म्हणजे किती दिवसात पूर्ण करतील असं जर करायचं असेल तर 1/20 अधिक 1/30 म्हणजे दोघांची बेरीज करावी लागेल आपल्याला. म्हणजे 30 × 30 अधिक 20 × 20 आणि खाली 20 चा आणि 30 चा गुणाकार, आणि मग काय, हे झाले 50 आणि हे 20 गुणिला 30 बरोबर आहे. मग आता इथं काय करू आपण, हे शून्य कटला, हे शून्य कटला, 5 × 5 5 चोक 20 आणि 1/3 चोक 12 1/12 असं आपलं उत्तर येईल. पण याला आपण काय शॉर्ट ट्रिक्सने जर करायचं असेल तर अशी बेरीज करण्यापेक्षा काय करायचंय की वर काय करायचंय, या दोघांच्या याची बेरीज करायची, खाली गुणाकार करायचा. वर काय करायची, बेरीज करायची, आणि छेदीले काय करायचं, या दोघांचा गुणाकार करायचा. हे एक सूत्र लक्षात राहू दे. म्हणजे आता आपल्याला दोघांचं जर काम काढायचं असेल तर काय करायला लागेल, 20 अधिक 30 आणि छेदीला 20 गुणिले 30 झालं. हे काय आलं इथं 50 आलं. त्याच्यानंतर जे आपल्याला तसंच राहू देऊ आपण. मग हे एक शून्य कटला, हे एक शून्य कटला, त्याच्यानंतर 5 × 5 5 चोक 20 आणि हे वरचं 1 आणि खाली 4 त्रिक 12 म्हणजे खालचे दिवस असतो आणि वरचं म्हणजे काम आहे. म्हणजे दोघांना मिळून तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील, 12 दिवस लागतील. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो. तर असेच व्हिडिओ जर नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशाच गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा, म्हणजे त्यालाही ह्या व्हिडिओचा फायदा घेता येईल. आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.